नमस्कार, मी तुकाराम सावंत आपणा सर्वांचं साप्ताहिक स्वराज्यदर्शनच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो. प्रेक्षक हो, संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण रोहा शहरामध्ये आहोत. रोहा शहराच्या राष्ट्रवादी पक्षाकडून ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या देखील आपल्याकडे सोबत जोडलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे ते रोहेकरांसाठी काम करणार आहेत. ताई, तुमचं स्वराज्यदर्शनमध्ये स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. काय तुमचा अजेंडा असणार आहे निवडणुकीमध्ये? माझं विजन किंवा अजेंडा म्हणाल तर एकच आहे की रोहेकरांना ज्या पायाभूत सुविधा आपण नगरपालिकेतर्फे देतोय त्या आपण कशा उत्तमरित्या त्यांना देऊ शकू. इथे तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपालिका अतिशय चांगल्या रीतीने सगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवतच आहे. पण त्या अजून चांगल्या रीतीने आपण कशा रीतीने लोकांपर्यंत पोहोचवू हेच आमचं काम राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षणासाठी देखील आपण पावले उचलणार आहोत. नगरपालिकेच्या शाळा असतील त्याचं फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण कशा परीने सुधारू शकू हे देखील काम आपण लक्ष देऊन करणार आहोत. अजून एक मुद्दा असा झाला जे CIIT साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यताईंच्या सहकार्यातून जे रोह्यात येणार आहे ते हेच एक रीतीने हेच काम करणार आहे की जे आपला अभ्यासक्रम आहे, अकॅडमी आहे आणि इंडस्ट्री स्टँडर्ड जे आहे त्याचा गॅप भरून इंडस्ट्री 4.0 ला ज्या स्किल्स लागतात, जे कौशल्य लागतात ते देखील आपण इथल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त सुरक्षितेचा जो प्रश्न आहे, जिथे CCTVची गरज आहे तिथे आपण CCTV लावणार आहोत. विजेचा प्रश्न आहे, जिथे स्ट्रीट लॅम्पची गरज आहे. आत्ताच आपण सौर ऊर्जेवर चालणारे खूप लॅम्प्स आपण रोह्यात लावलेले आहेत, पण जिथे जिथे अजून गरज आहे ते देखील बसवण्याचं काम आपण करू. ह्या व्यतिरिक्त रोह्याला जे निसर्ग सौंदर्य लाभलंय, आमची कुंडलिका नदी असेल, हनुमान टेकडी असेल आणि बाकी रोहा जो निसर्गाने नटलेला आहे त्याची काळजी घेऊन हे सगळं काम आपण करणार आहोत. निसर्गाला कमीत कमी हानी हेच आपले ध्येय राहणार आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन हा देखील प्रश्न आहे, त्याच्यावर देखील आपण काम करणार आहोत. मी एवढंच सांगू इच्छिते की सुलभ, सुसज्ज, सुशिक्षित, सुव्यवस्थित, सेफ, सुरक्षित आणि स्मार्ट रोहा आणि सस्टेनेबल रोहा मला घडवायचा आहे. आपण उच्च शिक्षित आहात, युवकांसाठी काय करणार आहे? युवक असतील, युवती असतील त्यांच्यासाठी माझं हेच काम राहील की आता जे शिक्षणासाठी बाहेर जात आहेत तर त्यांना इथे राहून ज्युनियर कॉलेजचं 11वी-12वीचं जे कोचिंग असेल ते इथे राहून कसं उत्तमरित्या होऊ शकेल हे देखील मी म्हणेन. जसं मी CIITचा उल्लेख केला ते देखील रोह्यात तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून येत आहे. तिथे जास्तीत जास्त विद्यार्थी कसं एनरोल होऊन त्यांचं कौशल्य विकास कसा होईल हे देखील मी लक्ष केंद्रित करीन. त्याच्या व्यतिरिक्त मुलांचे जे शालेय मुलांचे शिक्षण आहे ते देखील कसं नुसतं अभ्यासक्रम नसून त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर अजून काय काय मला शिकवता येईल, म्हणजे नगरपालिकेच्या शाळांमार्फत आपल्याला प्रशिक्षण देता येईल ह्याचे देखील मी लक्ष घालून त्याच्यावरती देखील काम करेन. आपण नवखे आहात. आपल्या कुटुंबाचा जरी वारसा असला आपला राजकीय, तरी वडिलांचा अनुभव आपल्या पाठीशी कसा प्रकारे तुम्हाला त्यांचा अनुभव तुम्हाला भेटतोय? मी राजकारणात जरी आत्ता अधिकृतरित्या येत असली तरी 2006 साली माझ्या वडिलांनी नगरपालिकेची पहिली निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले. त्याच्या आधी देखील माझे आजोबा कैलासवासी जनार्दन मारुती शेडगे हे जनसेवेत आहेतच. तोच वारसा माझ्या वडिलांनी पुढे चालू ठेवला आणि त्यांनी देखील 2006 साली पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. तर तेव्हापासून मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सगळं बघत आलीच आहे आणि त्याच्यानंतर शिक्षणाची जोड देखील मला लाभली. तर असं नाही आहे की ह्या कामाचा मला काय अनुभव नाही आहे की मी जवळून हे सगळं बघितलं नाही आहे. आत्ता फरक फक्त एवढाच आहे की अधिकृतरित्या मला उमेदवारी जाहीर केली आहे, पण कामाचा अनुभव त्यांच्यामार्फत असो किंवा बाकी दुसऱ्या कामात जनसेवेचा जो काय वारसा आहे तो मला नक्कीच पुढे चालवायचा आहे आणि हे काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांचं मार्गदर्शन, माझ्या वडिलांचं मार्गदर्शन, माझ्या वडिलांचं पाठबळ, तसंच तटकरे साहेब असतील, ताई असतील, बाई असतील त्यांचं मार्गदर्शन देखील मला लाभणार आहे आणि मी उत्तमरित्या माझी कामगिरी पार करू शकते. रोहा शहर विस्तारतोय, ट्रॅफिक समस्या देखील रोहा शहरामध्ये होते. कशा प्रकारे सोडवा तुम्ही? मला असं वाटतं ट्रॅफिकचा प्रश्न हा जागेअभावी असला तरी लोकांनी जर नियमाचे पालन नीट केले तर तो प्रश्न आपण उत्तमरित्या सोडवू शकतो.
लोकांना जो सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट असते की त्यांनी नियमाचे पालन केलंच पाहिजे, त्याच्यासाठी आपण ठोस कारवाई करू. आधी ठोस कारवाई हा मला असं वाटतं पुढचं पाऊल राहील. आधी आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे फाईन वगैरे लावण्यापेक्षा आपण त्यांना फाईनपेक्षा एक गुलाबाचं फूल देऊन सांगितलं की तुम्ही नका करू हे. तर हे मला असं वाटतंय की त्यांना अधिकरित्या त्यांच्यावरती प्रभाव पडेल आणि त्याच्या पुढे जर नाही झालं तर मग पुढे काय करायचं हे त्या टायमाला आपण ठरवू. आपल्याकडून शेवटचा प्रश्न, कोणत्या बड्या नेत्याची सभा या ठिकाणी होणार आहे का आपल्या प्रचारासाठी? अजून तरी असं काय हे नाही आहे, पण आमची शेवटची सभा जी तटकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होते राम मारुती चौकात, आमच्या ऐतिहासिक राम मारुती चौकात, तिथं होणारच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही असं ठरलेलं नाही. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून स्वराज्यदर्शनला मुलाखत दिली त्याबद्दल आपले आभार. खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या शक्यताई, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी या ठिकाणी रोहेकरांसाठी ते नेमकं काय करणार आहेत, त्या विकासात्मक अजेंडा या ठिकाणी मांडलेला आहे. स्वराज्यदर्शनासाठी तुकाराम साळुंखे, रायगड.